काय दिलेलं आहे चेक करून घ्या. आपल्याला दिलेला आहे उष्मे किंवा घर्षक. हा अवर्गीय व्यंजन मधला सेकंड पार्ट असेल माझ्यासाठी. काय दिलेलं आहे इथं? उष्मे आणि काय दिलेलं आहे? घर्षक दिलेलं आहे. पॉईंट समजून घ्या. उष्मे आणि घर्षक कोणाला म्हणा? जसं आपण अवर्गीय व्यंजनामध्ये काय चेक केलेलं आहे? अर्धस्वर चेक केलेले. तसंच आपण म्हणू शकतो याच्यामध्ये उष्मे आणि घर्षक आहे. मग कुठले आहे उष्मे आणि घर्षक? तर समजून घ्या. श, श आणि स. त्या शाळेचा, श षटकोनाचा आणि स सशाचा ज्याला आपण म्हणत असतो, ते सगळे कशामध्ये येतात? आपले उष्मे आणि घर्षक मध्ये येतात. उष्मे आणि घर्षक कोणाला म्हणायचं सर? तर बघा, जेव्हा आपण हे वर्ण उच्चारतो किंवा आपण या वर्णाचा आपण म्हणू शकतो आवाज बाहेर काढत असतो, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की हे जे वर्ण आहे, व्यंजन आहे, तोंडातील विविध अवयवांना घर्षण करून येतात, म्हणजे घासून येतात. आता घर्षण करून येत असेल तर इथं उष्णता निर्माण होणार आहे, म्हणून यांना उष्मे म्हटले जाते किंवा यांना घर्षक म्हटले जाते. का? कारण की हे वर्ण जेव्हा आपण बाहेर काढत असतो तोंडावाटे, तेव्हा हे घर्षण करत बाहेर येतात, म्हणून यांना उष्मे किंवा घर्षक म्हटले जाते. बघा, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना मुखावाटे हवेचे घर्षण निर्माण होते. मुखावाटे काय होते? हवेचं घर्षण निर्माण होते. म्हणजे श श जेव्हा आपण बोलत असतो तर हवा ही घासत येते असं लक्षात ठेवायचं इथं बाहेर. तर तेव्हा त्या व्यंजनांना काय म्हटलं जाते बेटा? घर्षक म्हटलं जाते. त्यांना काय म्हटलं जाते? घर्षक व्यंजन असे म्हटले जाते. किंवा त्याला उष्मे पण म्हटले जाते. आता उष्मे का म्हटले जाते ते पण समजून घ्या. ज्या घर्षणातून उष्णता निर्माण होते. आता मला सांगा, जी हवा बाहेर काढत असताना ती घासत बाहेर येत आहे, म्हणजे घर्षण करत बाहेर येत आहे. अर्थातच जेव्हा समजा एक वस्तू दुसऱ्या वस्तूला जर आपण घासत असाल तर तिथं निर्माण होते उष्णता. मग लक्षात ठेवायचं, ज्या घर्षणातून उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे ऑब्लिक घर्ष इथे दिलेलं आहे उष्मवर्ण असे म्हटले जाते. उष्मे किंवा उष्मवर्ण म्हटल्या जाते. का म्हटल्या जाते? कारण की ते उष्णता निर्माण होते. चेक करून घ्यायचं इथं. आता याच्याबद्दल काही पॉइंट दिलेले आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचंय. चेक करा. काय दिलेले? कालेलकर यांनी उष्मवर्णांना सितकार असे म्हटले आहे. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. कोण आहे लेखक? कालेलकर. कालेलकर सर काय म्हणतात? उष्मवर्णांना यांनी काय म्हटलेलं आहे? सितकार म्हटलेलं आहे. हे पॉइंट अतिशय महत्वाचं असेल. त्याच्यानंतर उष्मवर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग काहीसा बंद होतो, म्हणून मोके दामले यांनी उष्मवर्णांना ईषत ईषत स्पृष्टी म्हटलेलं आहे. काय म्हणू शकतो आपण? की उष्मेवर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग काहीसा बंद होतो, बरोबर आहे. म्हणून मोके दामले यांनी काय म्हटलेलं आहे? ईषत स्पृष्ट असे म्हटले आहे. त्यानंतरचा पण काय? उष्मवर्णाचा उच्चार करताना आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. हो, टाकली जाते. कारण की तिथं जर चेक जर केलं तर आपण हवा बाहेर काढत असताना म्हणजे हवेचा मार्ग तिथं काहीसा अडवला जातो आणि काहीसा काय म्हणू शकतो आपण खुला असतो. त्याच्यामुळे काय होतं की उष्णता तिथं आपण म्हणू शकतो हवा घासली जाते. घासली जात असत तर त्याच्यातून काय निघते? बाहेर उष्णता निघते असं त्याला म्हणायचं आहे. उष्ण वर्णाचा उच्चार तोंडातून उसासा टाकल्यासारखा म्हणजे टाकल्याप्रमाणे होतो. हे पॉइंट पण महत्वाचं आहे की उष्ण वर्णाचा उच्चार करताना तोंडातून उसासा टाकल्याप्रमाणे होतो. त्याच्यानंतर बघा, उष्ण वर्णाचा समावेश कठोर वर्णामध्ये केला जातो. बघा, आपण सुरुवातीला 10 कठोर व्यंजन चेक केलेले आहेत तिथं. त्यानंतर जर बघितलं तर इथं आपल्याला लक्षात येत आहे की कठोर व्यंजनामध्ये जर कोणाचा समावेश केला करत असेल आपण उष्णवर्णाचा, तर ते 10 प्लस हे बेटा 3 एकूण किती झाले? एकूण जर तुम्हाला म्हटलं की कठोर व्यंजन किती, तर 13 एकूण कठोर व्यंजन आहेत. एकूण कठोर व्यंजन जर म्हणत असेल तो, तर एकूण किती आहे बेटा? ते 13 आहे, बरोबर. ते सुरुवातीचे जे स्पर्श व्यंजन होते, वर्गीय व्यंजन होते, त्याच्यामधले 10 आणि हे 3 एकूण किती दिसतात? 13. मग उष्मेवर्ण कुठले आहे? तर हे लक्षात ठेवायचं. उष्मेवर्ण जर बघितलं श, श आणि इथं काय असेल? स. हे तिन्ही पण आपल्याला काय दिसतात? उष्मेवर्ण दिसतात. पॉइंट क्लिअर? चला नेक्स्ट पॉइंट बघूया. नंतरचा अवर्गीय मधला अतिशय महत्वाचा पॉइंट आहे ज्याच्यावर इथं सरळ सेवामध्ये किंवा कुठली एक्झाम जर असेल तर इथं प्रश्न विचारला जातो. चेक करून घ्या त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे.
बर, महाप्राण इथे काय दिलेलं आहे? महाप्राण. महा म्हणजे मोठा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. महा म्हणजे काय रे? मोठा. आणि प्राण म्हणजे वायू. प्राण म्हणजे काय असेल? वायू. जेव्हा एखाद्या वर्णाचा आपण उच्चार करत असतो, ठीक आहे, तर महा म्हणजे मोठा, मोठ्या प्रमाणात, ते प्राण म्हणजे वायू बाहेर आपण जेव्हा फेकत असतो किंवा आपण सोडत असतो, त्यालाच म्हटल्या जाते महाप्राण. त्याला काय म्हटलं जाते बेटा? महाप्राण. चेक करून घ्या व्याख्या काय दिलेली आहे, की महा म्हणजे मोठा असेल इथं, आणि प्राण म्हणजे काय असेल बेटा? हवा. ह या वर्णाचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातील हवा, आपल्या जेवढं काही फुफ्फुसामध्ये हवा आहे ती मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, बाहेर टाकली जाते, म्हणून त्यास महाप्राण म्हटल्या जाते. म्हणून त्यास काय म्हटल्या जाते? महाप्राण म्हटल्या जाते. कसं? जेव्हा आपण बघा जेव्हा मी म्हणतो, तर फुफ्फुसात जेवढी हवा असेल ती बाहेर फेकल्या जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात हवा काय केल्या जाते? बाहेर फेकल्या जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे महा, आणि प्राण म्हणजे हवा. प्राण हे काय केल्या जाते? बाहेर फेकल्या जाते. कधी? हचं जेव्हा आपण उच्चार करू बेटा, तेव्हा महाप्राण हे काय केल्या जाते? बाहेर फेकल्या जाते. तर आपण म्हणू शकतो त्यालाच काय म्हटलं जाणार? महाप्राण म्हटलं जाणार. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं, उदाहरण जर बघितलं, हा एकच महाप्राण आहे. महाप्राण काय? एकच काय दिसतो आपल्याला? ह आहे. पण त्याच्यानंतर जर बघितलं, अजून आपल्याला महाप्राण येणार आहे, अल्पप्राण येणार आहे, ते त्यांना पण आपल्याला नंतर चेक करायचं आहे. ह या वर्णाचा समावेश कशामध्ये होतो? तर इथं लक्षात ठेवायचं, मृदू वर्णामध्ये होतो याचा समावेश. लक्षात ठेवा रे. काय म्हणतो हा? की ह या वर्णाचा समावेश कोणत्या वर्णामध्ये होतो? तर मृदू वर्णामध्ये होतो. कसं होतं ते चेक करून घ्या. बघा, सुरुवातीचे 10 कुठले होते? मृदू वर्ण. आता बघा त्याच्यानंतर अनुनासिक 5, हे किती झाले? 15. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, तर त्याच्यानंतर अर्धस्वर पण आपण काय म्हटलेलं आहे? मृदू वर्ण, म्हणजे ते 4, ठीक आहे, किती झाले? 19. आणि आता जर बघितलं, तर आता लक्षात येत आहे, महाप्राण जर बघितलं, तर महाप्राण पण कोणता वर्ण आहे? तर मृदू वर्ण आहे. तर आता एकूण जर बघितलं बेटा, एकूण डाटा जर बघितलं, तर 20 आपल्याला सध्या तरी मृदू वर्ण काय दिसत आहे? 20 हे काय झालेले? मृदू वर्ण झालेले आहे. पॉइंट क्लिअर का? आता याच्यानंतर जर आपण इथं ऍड जर केला, एक पॉइंट लक्षात ठेवायचा, की समोरचा जो आपल्याला स्वतंत्र वर्ण आहे ळ, तो पण कशामध्ये आहे? मृदू वर्णामध्ये आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला, एकूण मृदू वर्ण जर विचारलं तुम्हाला, एकूण काय रे? मृदू वर्ण. एकूण मराठी वर्णमालेमध्ये मृदू व्यंजन किती? ठीक आहे, एकूण मृदू तर किती आहे ते? तर किती आहे लक्षात ठेवायचं आपल्याला? 21. किती आहे रे? 21. पॉइंट क्लिअर का? 10 स्टार्टिंगचे, ग घ म्हणजे तिसरी आणि चौथी ओळ, त्याच्यानंतर ते 5वी ओळ अनुनासिक, त्याच्यानंतर 4 अर्धस्वर, एक जर बघितलं तिथं महाप्राण, आणि हा जो एक दिसत आहे तुम्हाला तो स्वतंत्र वर्ण येणार आहे आपल्याला. लगेच चेक करून घ्या. म्हणजे लक्षात ठेवायचं, ह या वर्णाचा उच्चार कशामध्ये केला जातो? तर लक्षात ठेवायचं की मृदू वर्णामध्ये केला जातो. ठीक आहे, यरलव कशामध्ये असेल? तर मृदू असेल. फक्त लक्षात ठेवायचं श श श, बरोबर आहे. हे कशामध्ये आहे? तर हे आहे सर कशामध्ये? तर कठोर मध्ये. चेक करून घ्या. स्वतंत्र वर्ण काय दिलेलं आहे इथं? स्वतंत्र वर्ण. आता स्वतंत्र वर्णामध्ये चेक जर केला आपण, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की स्वतंत्र वर्ण आपल्याकडे ळ आहे. मग याला स्वतंत्र काय म्हटलेलं आहे? कारण की आपण वर्णमाला हा जो घटक आहे बेटा, आपण संस्कृत मधून मराठीमध्ये आणलेला आहे. वर्णमाला कशामधून आणलेला? आपण संस्कृत मध्ये आपण अडॉप्ट केलेला आहे, त्याला स्वीकारलेला आहे. पण ळ हा संस्कृत मध्ये नाही. तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं की ळ जी कन्सेप्ट आहे ते बाळ म्हणत नाही, ते बाल म्हणतात. बरोबर आहे? म्हणजे संस्कृत मध्ये ळ नाही. मग ळ जर नसेल तर आपल्याला तर ळची गरज भासत होती ना. बाळ शब्द वापरायचा आहे, बाळू शब्द वापरायचा आहे मला, मग याच्यामध्ये ळची गरज भासत होती. मग आपण काय केलं? द्राविडियन भाषेतून ळचा तिथे स्वीकार केलेला आहे. म्हणून यांना काय म्हटलं जाते? स्वतंत्र वर्ण म्हटलं जाते. ठीक आहे, हे बाकीच्या पेक्षा वेगळं आहे, म्हणून याला काय म्हटलं जाते? स्वतंत्र वर्ण म्हटल्या जाते. चेक करून घ्या तिथं ळ. ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे. तर वाक्य काय असेल? तो करेक्ट असेल, कारण की याच्यावर प्रश्न बनतो. त्याच्यानंतर ळ हा वर्ण संस्कृत मध्ये नाही जाय, तो आता सांगितलं तुम्हाला, कारण ळचा तिथे उच्चारच होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ळ हा वर्ण द्राविडियन भाषेतून मराठीत आला आहे. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की हा ळ आपला जो वर्ण आहे कोणत्या भाषेतून मराठीत घेतलेला आहे? तर लक्षात ठेवायचं बेटा, तो द्राविडियन भाषेतून आपण काय केलेला आहे? मराठीत त्याला आणलेला आहे. काही अडचण आहे कोणाला?
नाही. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, ळ पासून सुरू होणारा एकही शब्द मराठी भाषेत नाही. म्हणजे स्टार्टिंग ळ येतच नाही. जसं मी म्हणत आहे कान, बरोबर आहे, कान. तर याच्यामध्ये लक्षात येते की क पासून शब्दाची सुरुवात कशापासून झालेली आहे, क या वर्णापासून. पण ळ पासून एकही मराठीमध्ये जो शब्द आहे तो सुरुवात होताना दिसत नाही. मग ळ हे मधात येणार, शेवटी येणार कुठेतरी, हे आपल्याला दिसणार. पण सुरुवातीपासून त्या शब्दाच्या सुरुवात ळनी होणार का, नाही. चेक करून घे तिथं. ळ या वर्णाचा समावेश कशामध्ये होतो बेटा, तर आता चेक केलं होतं आपण की याचा समावेश कशामध्ये होतो रे, तर मृदू वर्णामध्ये कशाचा समावेश होतो, ळ या वर्णाचा समावेश होतो. म्हणजे एकूण मृदू वर्ण किती आपल्याकडे 21 झालेले आहे. एकूण कठोर व्यंजन जर बघितलं तर ते किती आहे बेटा, तर आपण म्हणू शकतो किती आहे ते, तर लक्षात ठेवायचं की 13 झालेले आहे. ळ हा वर्ण जरी संस्कृत मधील ल च्या जागी मराठीत वापरला जात असला तरी सुद्धा मराठीने काही शब्दामध्ये त्याला स्वतंत्र स्थान दिले आहे, म्हणून तो मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे. एवढी ती व्याख्या आहे. काही नाही, तुम्हाला परत सांगतो हा पॉइंट काय म्हणायचं आहे त्याला. चेक करून घ्या. बघा, संस्कृत मध्ये ळ नाहीये, ठीक आहे. तर संस्कृत मध्ये जे शब्द आपण मराठीमध्ये घेत असतो तर त्या ल च्या ऐवजी आपण ळ घेतो. म्हणजे बाळ ल जर असेल तर इकडे आपण बाळ करतो, पण काल. पण काही प्रकारामध्ये किंवा काही शब्दामध्ये आपण मराठीमध्ये जर चेक जर केलं तर स्वतंत्र त्याला काय दिलेलं आहे, दर्जा दिलेला आहे. म्हणजे असं काही नाही की तो मराठीमध्ये तर लवाला शब्दच नव्हता, पण तरी आपण मराठीमध्ये त्याला ळ तिथं काय दिलेलं, स्वतंत्र वर्णाचं काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे, म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण पण म्हटल्या जात. पॉइंट क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये चेक करूया. इथे थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.